नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुद्र गायकवाड. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. आज मुंबई मार्केटमध्ये मक्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पुणे मार्केटमध्ये 2,800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पण इतर अनेक बाजार समितीमध्ये फक्त 1,700 ते 1,900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. एवढा मोठा फरक का आहे? हा भाव खरा आहे का? आणि शेतकऱ्यांनी काय करावे? हे सगळं आपण या व्हिडिओत स्पष्टपणे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम मुंबई मार्केटबद्दल बोलूया. मुंबई हे कन्झम्पशन मार्केट आहे. म्हणजे इथे मक्का खाण्यासाठी, पोल्ट्री फीडसाठी, स्टार्च आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे इथे मक्याची मागणी खूप जास्त असते आणि जिथे मागणी जास्त तिथे भाव पण जास्तच असतो. हा साधा नियम आहे. म्हणूनच मुंबई मार्केटमध्ये मक्याला 3,500 ते 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिटी. मित्रांनो, मुंबईत जो 3,800 रुपयांचा भाव आहे तो सगळ्या मक्यासाठी नसतो. तो फक्त चांगल्या क्वालिटीच्या मक्यासाठी असतो. म्हणजे मका चांगला वाळलेला असला पाहिजे. ओलावा 12 ते 14% आतच पाहिजे. दाणे चकचकीत असले पाहिजे व बुरशी लागलेली नसावी. अशा मक्यालाच चांगला भाव मिळतो. ओलसर किंवा थेट शेतातून आलेल्या मक्याला हा भाव मिळत नाही. पुणे मार्केटविषयी बोलायचे झाले तर पुणे मार्केटमध्ये मक्याला साधारण 2,600 ते 2,800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. कारण पुणे हे मध्यम स्वरूपाचे प्रोसेसिंग मार्केट आहे. इथे काही प्रमाणात इंडस्ट्री आहे तर काही प्रमाणात स्थानिक व्यापारी आहेत. त्यामुळे इथे मक्का भाव मुंबईपेक्षा कमी पण ग्रामीण बाजारापेक्षा जास्त असतो. मुंबई प्रमाणेच पुणे मार्केटमध्येही क्वालिटी असलेले असेल तरच चांगला भाव मिळतो. आता आपण ग्रामीण किंवा तालुका बाजाराकडे पाहूया. इथे सध्या मक्याची आवक खूप जास्त आहे. जसे की मालेगाव, अमळनेर, धुळे, सटाणा, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा काही बाजार समित्यांमध्ये अनेक शेतकरी एकाच वेळी मका विक्रीस आणत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे पर्याय जास्त आणि मागणी कमी आहे. शिवाय इथे येणारा मका अनेक वेळा ओलसर असतो किंवा थेट शेतातूनच आणलेला असतो. मक्याची साठवणूक केलेली नसते. म्हणूनच अशा बाजारात मक्याला 1,700 ते 1,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंतच भाव मिळतो. आता महत्त्वाचा प्रश्न असा की शेतकऱ्यांना मक्याला चांगला भाव केव्हा मिळेल? जर तुमच्याकडे मका ओलसर असेल तर शक्यतो मका 2-3 दिवस नीट वाळवा. थोडी साठवणूक शक्य असेल तर मोठ्या बाजारात पाठवण्याचा प्रयत्न करा. पुणे किंवा मुंबईला जाणारा मका चांगल्या क्वालिटीचा असेल तर जास्त भाव मिळू शकतो. पण जर मका ओलसर असेल आणि पैशाची गरज असेल तर स्थानिक बाजारात विक्री करणं योग्य ठरेल. आता बघूया महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितींमध्ये मक्याला काय दर मिळतोय. बाजार समिती आहे मुंबई. जास्तीत जास्त दर आहे 3,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे. जास्तीत जास्त दर आहे 2,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. जास्तीत जास्त दर आहे 2,399 रुपये. पुढील बाजार समिती आहे मालेगाव. जास्तीत जास्त दर आहे 1,841 रुपये. पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर. जास्तीत जास्त दर आहे 1,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोपरगाव. जास्तीत जास्त दर आहे 1,789 रुपये. पुढील बाजार समिती आहे अंमळनेर. जास्तीत जास्त दर आहे 1,750 रुपये. पुढील बाजार समिती आहे सटाणा. जास्तीत जास्त दर आहे 1,745 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. जास्तीत जास्त दर आहे 1,775 रुपये. पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा.
जास्तीत जास्त दर आहे 1725 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. जास्तीत जास्त दर आहे 1715 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर. जास्तीत जास्त दर आहे 1700 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे. जास्तीत जास्त दर आहे 1689 रुपये. पुढील बाजार समिती आहे देवळा. जास्तीत जास्त दर आहे 1650 रुपये. पुढील बाजार समिती आहे सावनेर. जास्तीत जास्त दर आहे 1610 रुपये. तर हे आहेत काही महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीतील मक्याचे बाजारभाव. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण मक्याच्या भावात एवढा फरक का आहे हे सविस्तर पाहिलं. आता मला सांगा, तुमच्या बाजारात मक्याला किती भाव मिळाला? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशीच रोज बाजारभावाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.